नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संतोष बिरादर आज आपल्या समोर एक पीपीटी प्रेझेंटेशन सादर करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीची बोर्ड परीक्षा 11 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे आणि 10वीची बोर्ड परीक्षा ही 21 फेब्रुवारी 2025 पासून चालू होत आहे. आपल्या महाराष्ट्रातून जवळपास प्रत्येक वर्षी 30 लाख विद्यार्थी या बोर्ड परीक्षेसाठी फॉर्म भरत असतात आणि म्हणून आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला जो विषय आहे तो विषय म्हणजे परीक्षेसाठी कशी तयारी करावी या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. जास्त वेळ न घेता मी त्या चर्चेला सुरुवात करतो. मुलांनो, आपण जर बघितलं की हा पीपीटी बनवण्यामागचा जो उद्देश आहे तो पहिला उद्देश म्हणजे परीक्षेची तयारी का महत्वाची आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, जर आपण परीक्षेमध्ये चांगली तयारी केली तर आपलं भविष्य नक्कीच चांगलं आहे आणि ते यशस्वी होणारच, यामध्ये काही दुमत नाही. त्याचबरोबर योग्य नियोजनाने यशस्वी होण्याचे काय फायदे असतात हे आपल्याला व्हिडिओच्या शेवटी लक्षात येईलच किंवा पीपीटी प्रेझेंटेशनच्या नंतर आपल्या लक्षात येईलच. सर्वप्रथम या ठिकाणी परीक्षेला सामोरे जात असताना अभ्यासासाठीचे आपल्याला योग्य प्रकारे नियोजन करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये वेळापत्रक तयार करणं, दररोज अभ्यासासाठी प्रत्येक विषयाला विभागून वेळ देणं, त्याचबरोबर अभ्यासामध्ये किंवा अभ्यासाचं विभागीकरण करणं, सोपे विषय, थोडा कठीण विषय, त्या विषयामधला जे काही प्रकरणं आहेत सोपे कठीण असं सुद्धा आपण त्या ठिकाणी बायफर्केशन किंवा विभागीकरण करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर अभ्यास करत असताना आपल्याला एकाग्र चित्तेनं अभ्यास करायचा आहे, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या परीक्षेच्या कालावधीमध्ये माझं सर्वांना तुम्हाला सांगणं आहे किंवा एक रिक्वेस्ट आहे, मोबाईल आणि सोशल मीडियापासून आपण दूर राहा. कारण मोबाईल आणि सोशल मीडिया हा आपल्या अभ्यासामध्ये सध्या इंटरप्ट करत असतो किंवा तो आपल्याला अभ्यासापासून थोडं विचलित करत असतो. म्हणून या दोन्ही गोष्टीपासून ह्या पिरियडमध्ये कमीत कमी तुम्ही लांब राहिलं पाहिजे असं मला वाटतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तर सर्व चांगले मुलं आहातच, तुम्हाला चांगल्या सवयी आहेतच, पण तरी सुद्धा आपण काही चांगल्या सवयी जोपासणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये दररोज पाठांतर करणं किंवा पाठांतर करण्याऐवजी थोडंसं समजून घेऊन अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर संक्षिप्त रूपाने नोट्स तयार करा. त्यानंतर ज्या तुम्ही नोट्स तयार कराल त्या तोंडी म्हणजे पाठांतर करून आणि लेखी सरावानं त्यामध्ये तुम्ही अजून चांगले परफेक्ट बनवू शकता. त्यानंतर आपण जर बघितलं, महत्त्वाचे जे प्रश्न असतात ते वारंवार लिहून काढा, त्याची प्रॅक्टिस करा, ते समजून घ्या. आणि मी तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे पाठांतरापेक्षा जर आपण एखादा प्रश्न किंवा एखादे प्रकरण किंवा एखादा विषय जर समजून घेऊन अभ्यास केला तर आपण परीक्षेमध्ये खूप चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, मानसिक व शारीरिक आरोग्य सुद्धा आपलं खूप चांगलं असणं आवश्यक आहे. पुरेशी झोप घ्या. दिवसातून 6 ते 8 झोप घेणं आवश्यक आहे. परंतु परीक्षेच्या पिरियडमध्ये आपल्या अभ्यासानुसार झोपेचे तास थोडेसे कमी जास्त करायला हरकत नाहीये. त्यानंतर योग व ध्यान योग आणि ध्यान यांचं आपल्याला मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी खूप मदत होते असं आपल्याला म्हणता येईल. जर आपण योग केलं किंवा ध्यान धारणा केली किंवा मनन चिंतन केलं तर आपल्या डोक्यावरचा ताण कमी होतो. त्याचबरोबर आहार तुम्ही योग्य घेतला पाहिजे. फास्ट फूड किंवा जे बाहेरचे अन्न असतं ते तुम्ही या पिरियडमध्ये टाळलं पाहिजे असं मला वाटतं. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे सराव व पुनरावलोकन. आपण किंवा तुम्ही सर्वजण वर्षभर अभ्यास करताय, तुमचं रिव्हिजन पण चालू झालेलं आहे, कारण का आता एक्झाम एक 10-12 दिवसावरती एक्झाम टिपलेली आहे. त्यामुळं मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवा,
त्यामुळे तुम्हाला परीक्षेला सामोरे जाताना भीती वाटणार नाही. परीक्षेच्या पद्धतीची तुम्हाला सवय पण होऊन जाईल. तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवल्याच्या नंतर त्याची उत्तरं वगैरे जे आहेत ते थोडंसं तपासूनही बघा. कारण काही प्रश्न सोडवत असताना आपल्या चुका होण्याची शक्यता असते आणि ज्या ठिकाणी आपल्या चुका होतात त्या पुन्हा चुका होणार नाहीत याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर आपण जर बघितलं तर आठवड्याला किंवा काही पिरियडच्या नंतर आपण एखाद्या विषयाचं समजा अभ्यास करून जास्त दिवस झाला असेल तर त्याचं तुम्ही रिव्हिजन करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर अभ्यास केलेले जे विषय आहेत ते पुन्हा पुन्हा पहा, रिव्हिजन करा, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्ही एक्झाम मध्ये चांगल्या प्रकारे चांगल्या मार्काने पास व्हाल. त्यानंतर अजून एक गोष्ट महत्वाची म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन किंवा सकारात्मक तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. मला एक गोष्ट 100% माहिती आहे, तुमच्या सर्वांचा अभ्यास झालेला आहे. थोडाफार जो काही अभ्यास राहिलेला असेल त्याचं पुन्हा थोडी उजळणी करा आणि कॉन्फिडेंटली एक्झामला तुम्ही सामोरे जा. स्वतःवर विश्वास ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. जर स्वतःवर विश्वास असेल तर आपण जग सुद्धा जिंकू शकतो. परीक्षा तर काय ही साधी गोष्ट आहे. त्यानंतर ताणतणाव तुम्ही अत्यंत कमी प्रमाणात घेणं आवश्यक आहे. जर तुम्हाला काही शंका असतील, काही टेन्शन वगैरे आलं तर तुमचे संबंधित विषयाचे शिक्षक, तुमचे आई वडील, बहीण भावंड यांच्याशी चर्चा करून तुमचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि एकच गोष्ट मला सांगायची, पॉझिटिव्ह थिंकिंग करा. तुम्ही ज्याप्रमाणे पॉझिटिव्ह विचार कराल त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला यश संपादन होणार आहे. आता ही जी पीपीटी किंवा हे जे आपण काही मुद्द्यावरती डिस्कशन केलं त्यामध्ये निष्कर्ष आपल्याला काय करता येईल की जर तुम्ही योग्य प्रकारे नियोजन केलं, सातत्यपूर्ण सराव केला तर परीक्षेमध्ये आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये 100% यशस्वी होणारच असं मला वाटतं. आणि एवढं बोलून या ठिकाणी थोडं थांबतो आणि येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.